स्थायी समितीमधनं काय म्हणून येतात? क्रीडा समिती ठरवल ना काय करतो, क्रीडा समितीला काहीच होत नाही. आता रोजच हे चाललंय, कोणत्याच कमिटीला नाही. बोडके झाल्यापासून त्यांनी सगळ्या स्थायी समितीकडे अधिकार घेतले. धोरण ठरवायचे नाही, त्याचे वर्गीकरण करण्याचे. कुस्ती सुद्धा तुम्हीच ठरवली कुठे घ्यायची. नाही हे धोरणाप्रमाणे करायचं. नेहरू स्टेडियमला ह्याच्यात उल्लेख केला त्यांनी, नेहरू स्टेडियमला घ्यायचं म्हणून. नेहरू स्टेडियम शारीरिक घेत आहे. पुढचा विषय पुकारला, आता पुढचं चालू करा. नाही, माननीय महापौर, स्थायी समितीने वर्गीकरण द्यावं, पण क्रीडा समितीमध्ये चर्चा झाली पाहिजे. कुठं झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, याच्यात लिहिले ना तुम्ही. अरे वर्गीकरण देऊन तुम्ही कुठं करायचं ह्याचा उल्लेख केलाय. ठराव कसं आलं तो मान्य केला. ठराव कसं आलं की मान्य करतो. पक्षनेता कधी बोलले तुम्हाला? आता उद्या वस्तू सांगतो, सगळे विषय पहिले आमच्याकडे आणि सगळे विषय सगळे आम्ही चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो तसे मान्य करा. हे जागा ह्याच्यातनं वगळा, वर्गीकरण मान्य करा आणि क्रीडा समितीतनं येऊ दे ना करायचं. हे पद्धत चुकीची ना. तुम्ही नवीन प्रथा पाडताना माननीय महापौर, कुस्तीचे पैसे नव्हते ना, क्रीडा समितीला काहीतरी. माझी विनंती एक विषय सगळं झालं, आता नेक्स्ट टाइम बघू आपण. नेक्स्ट टाइम काय होतं, येऊ दे ना. एका दिवसात करून पाठवतो तुम्हाला, तिथंच करतील, पण क्रीडा समितीकडे येऊ दे ना. माझं अहो अरे ऐका, लोक ऐका. मी पण तुमच्या विचार मला पटतंय, परंतु आता विषय निघून गेला. अरे